मान कन्हैया ट्रस्ट आयोजित दुसरे बालपण दुसरे वर्ष या सुंदर अशा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आता इथे संपन्न होत आहे। सकाळी 9च्या सुमारास सुरू झालेली ही स्पर्धा आता सफल झाली आहे, संपन्न झालेली आहे। या वर्षीचा विषय होता भारतीय सण आणि उत्सव आणि या अंतर्गत तुफान रंगतदार अत्यंत सुंदर असं सादरीकरण, खूप छान असं सादरीकरण सर्व स्पर्धक कलाकारांनी केलेलं आहे। यासाठी सर्वांनी स्वतःसाठी आणि कलाकारांसाठी जोरदार टाळ्या वाजवाव्यात। या बालांनो या रे या, लवकर भरभर सारे या। या बालांनो या रे या, लवकर भरभर सारे या। मजा करा रे मजा करा, आज दिवस तुमचा समजा। आणि खरोखरच आजचा हा दिवस हा दुसऱ्या बालपणातील कलाकारांचा हा दिवस आहे। आणि संपूर्ण सगळ्या स्पर्धा पाहिल्यानंतर मला असं वाटतं की आजचं हे दुसरं बालपण यामध्ये बाईपण जास्त दिसून आलेलं आहे। आमच्या माता भगिनी मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभागी झालेले आहेत। महिना प्रॅक्टिस करून अत्यंत सुंदर नेमकं नेटकं असं कोऑर्डिनेशन करून आपली कला इथे सादर केलेली आहे। आणि या भारतीय सण आणि उत्सवामध्ये जे सादरीकरण आपण केले, नवरात्रीचं सादरीकरण असेल, दिवाळीचं सादरीकरण असेल, मंगळागौरचं असेल, या आणि अशा विविध अशा भारतीय सण आणि उत्सवाची रेलचेल आपल्याला पाहायला मिळालेली आहे। आणि खरोखरच प्रत्येक प्रेक्षकाला खूप छान असा आनंद इथे झालेला आहे। मी उद्घाटनाच्या समारंभात म्हणाले होते की आनंदाचा गुणाकार करायचा आहे आणि उत्साहाची बेरीज करायची आहे। आणि हे समीकरण जे आहे, हे समीकरण आज आपण साक्षात आजच्या ह्या दिवशी त्याचा अनुभव घेतलेला आहे, अनुभूती घेतलेली आहे। आज आपले मान्यवर परीक्षक यांनी खूप छान असं परीक्षण केलेलं आहे आणि आज आपण परीक्षकांच्याच हस्ते पारितोषिक वितरण समारंभ आज इथे संपन्न करत आहोत। मी मान कन्हैया ट्रस्टच्या वतीने आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते, स्वागत करते। आणि आमच्या या टीमचे अत्यंत उत्साही असे कलाकार नंदकुमार देशपांडे सर यांना शिक्षण क्षेत्रामधला राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आहे आणि अत्यंत मनापासून तळमळीने त्यांनी आज दिवसभर अशी खूप मोठी कला सेवा इथे दिलेली आहे। त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते। आणि कटके यांनी पण खूप छान अशी सर्वांना मदत केलेली आहे। सर्वांचं स्वागत आहे। आता या कार्यक्रमाची सुरुवात आपण परीक्षकांच्या सत्काराने करतोय। सुरेखाताई डावरे, ही पगडी भारतीय संस्कृतीची प्रतीक आहे। आणि हे सन्मान चिन्ह माननीय श्री देवीप्रसाद सोहनी यांच्याबद्दल 2 शब्दात सांगायचं म्हणजे विविध विषयावरील 15 मराठी नाटकं, 9 हिंदी नाटकं आणि 2 संगीत नाटकं त्यांच्या नावावर आहेत। 29 मराठी मालिका, 5 हिंदी मालिका आणि 1 चक्क संस्कृत मालिका पण त्यांनी उभी केलेली आहे। शिवाय रोबोट 2 मध्ये त्यांनी रजनीकांत बरोबर भूमिका घेतलेली आहे। माननीय प्राध्यापक श्री अभिजित अपस्तंभ हे आमच्या मराठवाड्याचे सुपुत्र आहेत, नांदेडचे मूळ निवासी। हे MA संगीत झालेले ते सुवर्ण पदकासह नागपूर विद्यापीठातनं आपल्या विविध स्पर्धकांमधून एक स्पर्धक आहेत सो संगीता देऊळगावकर। यांना मी विनंती करेन
की त्यांनी आपलं मनोगत आजच्या पूर्ण कार्यक्रमाविषयी इथे येऊन व्यक्त करावं. नमस्कार. खरं तर मला जास्त बोलायची काही माहिती नाही, अभिनय गाणं करते मी, पण आज मला खूप बोलावं वाटतंय. कांक्रिया करंडक स्पर्धा ही माझ्यासाठी नवीन नाही, कारण मी 20 वर्षापूर्वीपासून मान कन्हैया ट्रस्ट आयोजित कांक्रिया करंडक स्पर्धा ही स्वतःच्या डोळ्यांनी आणि मुलांना इथं प्रवेश देऊन मी पाहिलेली. इथं निरपेक्ष निकाल लागतो हे मला गॅरंटेड माहिती आहे, कारण माझे दोन्ही मुलं यातूनच घडलेले आहेत आणि अहिल्यानगरमधून असे अनेक कलाकार त्यांनी घडवलेले आहेत, निवडून काढलेले आहेत. हे मला म्हणायचं आहे, हेच ह्या ट्रस्टचं खरंच श्रेय आहे. त्याचप्रमाणे जेव्हा मी त्या मुलांबरोबर येत होते, मी ते सगळं करायची, त्यांचं ते माईक लावून दे, नीट बोल, हे कर ते कर, मेकअप करायची. असं मला कधीच वाटलं नव्हतं की अशी स्पर्धा माझी होईल आणि त्यात माझी मुलं मला अशी माईक वगैरे लावून देतील, माझा मेकअप बघतील. तर ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, माझ्या जीवनामध्ये. मला मॅडम खूप त्याच्यामुळे भरून येते की तुम्ही हा योग जुळून आणला. तसंच मॅडमचा सुस्वभाव आणि इथलं नियोजन, मॅडमचे सहकारी कार्यकर्ते खूप खूप मनाला भावलं. असं मी बऱ्याच स्पर्धा जॉईन केलेल्या आहेत, पण अशी स्पर्धा मी नाही पाहिली की जेव्हा पोटात भूक लागली तेव्हा बरोबर खायला समोर आलं, जेव्हा चहाची आठवण झाली तेव्हा बरोबर चहा समोर आलं. अजिबात कंटाळा आला नाही मला. आणि आत्ता मी मैत्रिणीशी बोलत होते तर काही मैत्रिणी मला म्हणत होत्या, आजचा दिवस जसा आहे ना तसा रोज यावा बाई. हां, तर मॅडम आम्ही नक्कीच इथून पुढे आम्ही या दिवसाची खरंच वाट पाहू. खूप सुंदर स्पर्धा घेतल्या तुम्ही. आता बक्षीस कोणालाही मिळो, आमचं हे वय म्हणजे खूप बक्षिसं वगैरे मिळवायचं निश्चित नाही आहे, परंतु आम्ही इथपर्यंत आलो. आजचा दिवस आम्हाला हेच आमच्यासाठी खूप मोठं बक्षीस आहे. कधीही असं वाटलं नव्हतं मला की आता माझी कधी कला अशी वर येईल आणि मी सगळ्यांपुढे सादर करू शकेल. आतमध्ये सारखी धुडधुड असायचीच, पण आज तुमच्यामुळं मला इथं सगळं सादरीकरण छान करायला मिळालं. माझ्या सगळ्या मैत्रिणींनी मला साथ दिली, माझ्या कुटुंबाने मला साथ दिली, त्यामुळे मी हे सगळं करू शकलो. आणि खरंच खरंच पुन्हा एकदा खूप खूप आभारी आहे मी तुमची सगळ्यांची. आत्ताच संगीताताईंनी सांगितल्याप्रमाणे इथल्या बालनाट्य महोत्सवातून 500 ते 600 नाटकं बाहेर आलेली आहेत. 8,000 विद्यार्थी बाहेर आलेले आहेत. त्यातले काही वेगवेगळ्या सृष्टीमध्ये, सिनेमासृष्टीमध्ये, नाट्यसृष्टीमध्ये आज नावारूपाला येत आहेत. त्यातले काही लोक सिनियर होऊन इथे उभे आहे, इथे बसलेले. परीक्षकांच्या मनोगतासाठी मी सुरेखाताई डावरे यांना विनंती करेन. चांदीच्या केसांना अगदी बालपणी किंवा नसलेल्या केसांना सुद्धा पुन्हा जावळाचं म्हणजे रूप घेण्याची जी संधी सुधाताईंनी दिलेली आहे ना, ती खरंच खूप वाखाणण्याजोगी आहे. खरं परत म्हणजे असं लहान होता येत नाही असं म्हणतो आपण, म्हणजे लहान बाळाचं बोळकं आणि आपले पडलेले दात याच्यात काहीच फरक नसतो. पण हे आपल्याला अनुभवायला एक परत संधी दिली आहे ती सुधाताई आणि डॉक्टर कांक्रिया यांनी. खरंच आज मी इथं ज्यावेळेस परीक्षण करायला बसले होते, कितीतरी म्हणजे काय म्हणायचं आता, श्रावणातल्या सुंदर्या, श्रावण सुंदरी जे म्हणतो आपण, त्या इथं अगदी बागडून गेल्या. बागडून हाच शब्द योग्य आहे. त्यांनी कोलांट्या उड्या मारल्या, त्यांनी हलासून काय केलं, त्यांनी गाठोडं काय करून दाखवलं. हे सगळं फक्त लहानपणी आपण करतो. मोठं झाल्यावर किती, म्हणजे आता तुम्ही 60च्या किंवा 50च्या असाल, किती लोक योगासनं करतात. थँक्यू.
खूप चांगली गोष्ट आहे. योगासनं म्हणजे काय? बागडणं. नृत्य म्हणजे काय? आनंद मिळवणं. आणि गाणं म्हणजे काय? आत्म्याचं परमात्म्याशी मिलन घडवणं. तर हे सगळं एकत्र आपल्याला पाहायची, अनुभवायची संधी या स्पर्धेतनं आली आहे. आता ही स्पर्धा तुम्ही म्हणाल ज्येष्ठ नागरिकांची आहे. अजिबात नाही. ही श्रेष्ठ नागरिकांची स्पर्धा आहे, जे आपलं बालपण सिद्ध करत श्रेष्ठत्व जपतायत. अशा स्पर्धेला आणि तुमच्यासारख्यांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय हे पाहून खरंच खूप छान वाटतं. म्हणजे श्रावण तर सुरू झालंयच असं वाटायला लागलंय. बाहेर झिरमीर पाऊस पडतोय आणि आतमध्ये काय? आनंदी आनंदकडे, इकडे तिकडे चोहीकडे. अख्खा दिवस आपण आज आनंदात घालवलेला आहे. आणि आजच्या घडीला हा आनंद खूप महत्त्वाचा आहे. हा जर आनंद तुम्ही एकत्र मिळून, सगळ्या मिळून रोज जर घ्यायचा प्रयत्न केला, शुगर वाढणार नाही, BP होणार नाही, काहीही होणार नाही. नाचत राहा, गात राहा, आनंदात राहा आणि आरोग्य तुमच्या पायाशी अगदी लोळण घेत येईल. या सगळ्या कार्यक्रमातून आपल्याला आनंदच मिळवायचा आहे आणि तो आनंद मान कन्हैया ट्रस्टकडनं आपल्याला मिळतोय. त्याबद्दल मी खूप खूप त्यांना काय धन्यवाद, शुभेच्छा, आभार, काय जे असेल ते त्यांनी घ्यावं. आणि माझ्या सगळ्या या सख्या आणि आता सखे यांनी सगळ्यांनी हा आनंद अगदी लुटलेला आहे. त्याबद्दल धन्यवाद. माझं मनोगत मी छोटंसं व्यक्त केलेलं आहे. परीक्षणाबद्दल जे काही आहे ते देवीप्रसाद तुमच्यासमोर सांगेल. बहुत बहुत धन्यवाद. फारच छान ताई. आता त्यांनी म्हटल्याप्रमाणे मी आपणास देवीप्रसाद सोनी यास विनंती करेन की त्यांनी यावं आणि आपले मनपूर्वक मनोगत हे जे आमचे आज दिवसभराचे जे मुलं मुली पोट्टे सुट्टे जे होते त्यांच्यासाठी जरा बघा तुम्ही काय काय म्हणतात ते सांगा. काय सांगतोय हा बाबा कोण जाणे. बर, 8 संघ होते. सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यांनी प्रत्येकासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खूप गोष्टी करायच्या राहिल्या होत्या, त्या खूप दिवसांनी आपल्याला करायला मिळाल्या. याचा एक आनंद ठेवा डोक्यात. रिझल्ट हा एकटा मी लावणारा नसतो. माझ्याबरोबर डावरे मॅडम आहेत, सर आहेत, आणि ते संगीत विशारद आहेत, हे नृत्य विशारद आहे, आणि मी अभिनयात. काही जणांचे मार्क काही कारणामुळे कमी झाले, काही जण टाईम डिबार झाले. हा विषय लक्षात घ्या. काही जण टाईम डिबार झाले. काही जणांचा एकूण परिणाम कमी आला, काही ओव्हरलॅप झाले. काही जणांचं म्युझिकचं आणि स्टेजवर जे चाललंय त्यांचं कोऑर्डिनेशनच नव्हतं. काही जणांनी चौथी भिंत फोडलीच नाही. एकूण परिणाम आपण एक मार्कांमध्ये एक हा प्रकार ठेवला होता, प्रेक्षकांचा अभिप्राय, तिथंच एकूण परिणाम हा प्रकार ठेवला होता. बरं, ज्यांना बक्षीस मिळालं नाही त्यांचं देखील अभिनंदन, आणि ज्यांना मिळालंय त्यांचं देखील अभिनंदन. हे फार महत्त्वाचं. ह्याच्यात कोणाला काहीतरीच केलं बरं का असं काही नाही आहे. मार्कांच्या ह्याच्यात तुम्ही थोडेसे वर खाली झाले, सगळ्यांनी केलं त्याबद्दल सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. असेच गेम खेळत राहा, नाटक करत नका राहू, नाटक खेळत राहा, नाटक खेळत राहा. नृत्य खेळणं कधी होतं? जेव्हा तुम्हाला ते माहिती असतं. आपल्याकडे यूट्यूब आहे घरी, प्रत्येकाकडे असे ते एकांकिका टाईप करा, लागेल तेवढ्या एकांकिका येतात.
नाटक आहेत, अधांतरसारखं नाटक आहे तिथे, नकळत सारे घडले नाटक आहे. फारच तुम्हाला अगदी विनोदी पाहिजे असेल तर पती सारे उचापती आहे, भरपूर आहे. एकांकिका, बाल एकांकिका टाईप करा, त्याच्यावर भरपूर काही येतं. त्याच्यातही तुम्हाला सांगता येईल मुलाला, अरे तू असं करून पहा, अरे तू असं करून पहा. वय वर्ष 50 झालं म्हणून कोणी कथ्थक करायचं सोडत नाही का मॅडम? करा ना, काय प्रॉब्लेम आहे? अरे ॲक्युप्रेशर पॉईंट दाबले जातात तुमचे, हे माहिती आहे का? डावरे मॅडम बरोबर आहे का मी म्हणतो ते? त्यामुळे वय वर्ष 50-51 काय नाही, अजूनही करता येईल तुम्हाला. कुठं अगदी शेवटपर्यंत ताता थैया करायचं आहे. जेवढं तुम्हाला जुजबी जमेल तेवढं करा. ओके, बरं वाचायचं का? नाही 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 अजिबात नाही. काय थोडंसं काही जणांचा आवाज येत नव्हता. आपला एकूण अभिनयाला तुमचे जे मार्क आहेत ना, त्याच्यामध्ये केलंय कसं, एकूण सगळ्यांचा अभिनय, त्याच्यात आपण हे नाही केलं की स्त्री अभिनय प्रथम क्रमांक, पुरुष अभिनय प्रथम क्रमांक. सांघिक अभिनय हा एक प्रकार ठेवलाय. त्यामुळं इकडं आपलं चालू आहे आणि इकडं एक जण इकडं पाहतीये, याला काही अर्थ नाही. त्यामुळं तुम्ही नाटकात असणं महत्त्वाचं आहे. तुमची रंगभूषा वेशभूषा नाटकासाठी गरजेची आहे, ती तशीच पाहिजे. तुम्ही जर लाईव्ह म्युझिक म्हणजे इथं खरंच पेटी डग्गा घेऊन बसलाय मग ते असेल तर ते खूप छान वाटत होतं, पण म्हणून जे तिकडं बसून वाजवत होते ते चुकीचं होतं असं नाही. त्या नाटकाची ती गरज होती म्हणून ते तसं वाजवत होते. हे सगळं करताना अभिनय हा एकूण परिणाम ह्याच्यामध्ये मोडला जातो. त्यामुळं स्टेजवर राहा, स्टेजवर जगा, तुम्हाला जी काही भूमिका दिलेली आहे ती. काही जणांनी लाईव्ह गाणी पण घेतली स्टेजवर, काही जणांनी स्टेजवर गोंधळ दाखवला. हे सगळे प्रकार खूप छान आहेत, पण हे मनापासून आहे. काही जणांच्या मध्ये असं झालं की कोऑर्डिनेशन थोडंसं कमी होतं. काही जणांमध्ये एखाद दुसऱ्या माणसावर जास्त बर्डन येत होतं, ते यायला नको. मग ते काय म्हणतात, विभागणी हा प्रकार जमला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं माईक इथं धरून बोलणं आणि माईक इथं धरून बोलणं आणि विदाऊट माईक बोलणं हा प्रकार तुमच्या लक्षातच च आला पाहिजे. च फार महत्त्वाचं आहे. चव्हाणमधला च काढला की वाहन राहते, त्याच्यातला प्रकार आहे. त्यामुळे थोडंसं शब्दांकडे लक्ष देता येईल. काय नाही, पोरं सुना कामावर गेल्या, नातवंड कामावर गेले की स्वरामध्ये बोलता येतं, काही प्रॉब्लेम नाही. डॉक्टर कांक्रिया यांचे मान कन्हैया ट्रस्ट आयोजित दुसरे बालपण वय वर्ष 2025 उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक जातोय. ज्यांनी आपल्याला थोडंसं सेंटिमेंटल केलं. अशा नाट्य आराधना आली माझ्या घरी ही दिवाळी. जोशी सर, मेघमाला पठारे, बलभीम पठारे, शैलेश देशमुख, नाना मोरे आणि त्यांची छोटीशी पिल्लू. उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक. ह्या सगळ्या आंबे जगदंबेंमध्ये ज्या 3 पुरुषांनी खूपच छान सादरीकरण केलं, असे आमचे आम्ही येताय ना बाप्पा. गणपती आणि मूषक या दुहेरी भूमिकेमध्ये नगरचे प्रख्यात रंगभूषा वेशभूषाकार उदय वैद्य होते. तृतीय क्रमांक. आपल्या याची थीम होती सण, आणि काही जणांनी एक सण दाखवले, पण काहींनी सगळे सण दाखवले. असं गीतानंद फाउंडेशन, चला सख्यांनो करा घाई. आणि शेवटची जे त्यांनी हातात होल्डिंग घेऊन दाखवले प्रत्येक सणाचं, ते खूप छान होतं, समर्पक होतं. त्यांनी नाटक नक्कीच वेगळ्या उंचीवर गेलं. ते द्वितीय क्रमांक. ज्यांनी सगळंच काही स्टेजवर दाखवलं, योगासनं, गाणी, भारूड, हे सगळंच काही स्टेजवर दाखवलं. अशा स्वानंद महिला संस्था पुणे, मंगळागौर. एकूण परिणाम खूप छान होता. प्रत्येक जणीचा चेहरा बोलत होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मंगळागौर आणि योगासन यांचं किती जवळचं नातं आहे हा दाखवण्याचा खूप छान परिणाम होता. डॉक्टर कांक्रिया यांचे मान कन्हैया ट्रस्ट हे आत्तापर्यंत कांक्रिया करंडक घेत होतं. ह्याच्यामधनं त्यांनी खूप मुलं, अभिनेत्री तयार केल्या. ह्याच्यातल्या काही जणांनी स्वतःचं थिएटरही टाकलेलं आहे, सिनेप्लेक्स नावाचं. ते पण व्यवस्थित नगरमध्ये जोरात चालू आहे. ह्याचे स्वप्नील मुनोत आहेत.
बरोबर प्रसाद बेडेकर सरही आहेत इथे. खूप जण ह्यांच्या तालमीतनं पुढे गेले. आता हे दुसरंच वर्ष आहे 2025, ह्याच्यातनं पण खूप जण पुढे जाणार आहेत आणि पुढे जातच राहणार आहेत. कारण तुमचा राजा कोण आहे ह्याच्यावर सगळं काही अवलंबून असतं. तुमचा राजा जर निधडा असेल, निधड्या छातीचा असेल, तर तुम्ही 100% यशस्वी होता. त्याचं कारण आपल्या मागं मान कन्हैया ट्रस्टचे डॉक्टर कांकरिया उभे आहेत. फारच वेळ लावतोय हा. डॉक्टर कांकरियांचे मान कन्हैया ट्रस्ट आयोजित दुसरे बालपण वर्ष 2025, प्रथम क्रमांक. ज्या सगळ्या नाटकात होत्या, ज्या सगळ्या जणींनी तो पहिला क्रमांक खेचून आणला आणि फुलं वेचावे तसं आम्हा प्रत्येकाला त्या वेचून बाजूला ठेवत होत्या, अशा ओंकार संगीत निकेतन चैत्र गौरी. नमस्कार. यंदाच्या वर्षी जसं पुण्याहून आपली एक संघ आलेला आहे, तसेच पुण्याहून एक पाहुणेसुद्धा लेखकच्या स्वरूपामध्ये इथे आलेले आहेत. जोशी सरांना मी विनंती करते की त्यांनी येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. चंद्रकांत जोशी सरांचं हे जरी पुण्यावरनं आले असले तरी हे मूळ नगरचेच आपल्या. आणि आता संयोजन समितीचा इथे सन्मान होत आहे. नंदकुमार देशपांडे, मोहिते, प्रसाद बेडेकर, आदरणीय पंडित सर, जयंत येलुलकर सर, प्रशांत कटके यांचं. सगळीकडे पुढे पळणारी सुमारी प्रिया सोनटक्के, आमचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर केदारे सर, या सर्वांना मदत करणारा दीपक, रईस शेख, विनोद वाघमारे, सौ मुळे कटके सरांचाही आपण इथे सन्मान करत आहोत. अनेक 25 वर्षापासून त्यांनी सेवा दिलेली आहे, साऊंड ज्यांनी दिलेला आहे, आणि त्यांच्याशिवाय ही स्पर्धा झालीच नसती असे शेट्टी परिवार, नाना मोरे यांची टीम. नमस्कार, मी डॉक्टर सुधा कांकरिया. मान कन्हैया ट्रस्ट आयोजित दुसरे बालपण 2025 ही स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. अत्यंत आनंदामध्ये, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, उत्साहपूर्वक अशी ही स्पर्धा होती. या स्पर्धेमध्ये जवळपास 57 कलाकारांनी इथे भाग घेतला होता. अहिल्यानगरमधले कलाकार होते, पुण्याचेही कलाकार होते आणि वय वर्ष 51च्या पुढचे ज्येष्ठ नागरिक याच्यामध्ये सहभागी झाले होते. आणि खरोखरच मला असं सांगावंसं वाटतं की एवढ्या सगळ्या या दुसऱ्या बालपणामध्ये बाईपण हे प्रकर्षाने जाणवत होतं. या सगळ्या कलाकारामध्ये जवळपास 85% पेक्षा जास्त या आपल्या महिला कलाकार होत्या आणि हे बाईपण दिसून येत होतं. लहानपण म्हणजे हे दुसरं बालपण आहे. एक बालपण असतं एकदम लहान वयोगटामध्ये, शाळेमध्ये जात असतो आणि तेव्हाचं ते बालपण वेगळं असतं. त्यानंतर तरुणपण येतं, त्यानंतर लग्न होतं, 40 येते आणि या सगळ्या म्हणजे या सगळ्या व्यापामध्ये, संसारामध्ये, व्यवसायामध्ये नोकरी करत असताना आपल्याला स्वतःचे कला गुण हे प्रगट करण्यासाठी, त्याचा रियाज करण्यासाठी, त्याचा आनंद घेण्यासाठी वेळच मिळत नसतो. परंतु मान कन्हैया ट्रस्टने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी. कारण आता वेळ मिळतो, कामाचा व्याप कमी होतो आणि नातवंड सोबत असतात आणि त्यांच्यासोबत बागडता आपल्याही कला गुणांना आपल्या छानपैकी वाव मिळतो आणि त्याचा आनंद आपल्याला घेता येतो. आणि यंदाच्या वर्षीचा थीम आपण दिलेली होती की भारतीय सण आणि उत्सव. बघा, म्हणजे आपल्या भारतामध्ये इतके सुंदर सुंदर असे सगळ्या. या निमित्ताने मी संयोजन समितीचे आभार मानते आणि सर्व नगरकरांना नमस्कार करते. धन्यवाद. थँक्यू सो मच.
मध्येही आनंद नांदावा, प्रेम नांदावं, एकोपा निर्माण व्हावा, हा त्यामागचा उद्देश आहे. आणि असे सण आणि उत्सव जे आहेत त्यामध्ये आपली वेशभूषा आणि आपली रंगभूषा ही सुद्धा नॉर्मली खूप छान असते. आणि त्याचं सगळं सादरीकरण जेव्हा कृपणी होतं तेव्हा खूपच छान अशी अनुभूती येते. आणि अशीच अनुभूती नगरकरांनी यावेळेस घेतलेली आहे. प्रेक्षकांचाही तुडुंब असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळाला. आणि एकाच व्यासपीठावर मग तो संक्रांतीचा उत्सव असो किंवा चैत्र गौरीचं हळदी कुंकू असो, मंगळा गौरीचे वेगवेगळे खेळ असो, त्यातला नृत्य असो, नवरात्रीच्या निमित्ताने केलेला स्त्री शक्तीचा जागर असो, गणपती उत्सव असो किंवा दिवाळीची पंटी लावण्याचा तो उत्सव असो किंवा दिवाळी साजरे करण्याचा उत्सव असो, दसरा असो, या अनेक अशा भारतीय सण आणि उत्सवाचं सादरीकरण या व्यासपीठावरून झालं. आणि इतकं बहारदार सादरीकरण सगळ्यांनी केलं. आणि त्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिक हे एकत्र येऊन जेव्हा प्रॅक्टिस करत होते आणि इतक्या सगळ्यांचा घरोबा त्या निमित्ताने निर्माण झाला आणि हे दुसरं बालपण परत एकदा सगळ्यांना जगता आलं. खरं म्हणजे एक संयोजक म्हणून, मानकने या ट्रस्टची कार्याध्यक्ष म्हणून मलाही खूप आनंद होतोय की सगळेजण आनंदी झालेत आणि त्याच्यामध्ये तो हा आपला आनंद, याच्या आनंदाचा गुणाकार झालेला आहे. यंदाच्या वर्षी पहिलं पारितोषिक चैत्र गौरीच्या हळदी कुंकाला मिळालेलं आहे. आणि दुसरं पुण्याहून आलेली टीम होती आणि त्यांनी मंगळा गौरीचा खेळ हा सादर केलेला त्यांना मिळालेला आहे. आणि तिसरं जे आहे ते खूप छान असं म्हणजे प्रत्येक महिन्यात होणाऱ्या सण आणि उत्सवाचं ही सगळी सांगड घालून एक छान असं गीत तयार केलं. आणि त्याच्यावर एक नृत्य नाटिका होती, ती पण बहारदार झाली. अशा तिघांना 3 पारितोषिक मिळाले आणि दोघांना उत्तेजनार्थ मिळाले. एकंदरीतच खूपच सुंदर असं हे दिवसभराचा हा म्हणजे उत्सव जो व्यासपीठावर सगळ्यांनी म्हणजे अनुभव घेतला. आणि याचं उद्घाटन आपण ज्येष्ठ कवी चंद्रकांतजी पालवे सरांच्या हस्ते केलं. आणि या क्षेत्रातील दिग्गज असणाऱ्या 3 परीक्षक आपल्याला लाभलेले होते. नृत्यातील क्षेत्रातील मोठं नाव म्हणजे सुरेखाताई डावरे, अभिनय क्षेत्रात ज्यांचं खूप मोठं योगदान आहे असे देवीप्रसाद सोहनी, आणि संगीत क्षेत्रातला ज्यांचा खूप मोठा अभ्यास आहे असे अभिजीत आपस्तंभ हे परीक्षक म्हणून उपस्थित होते. आणि तिघांनी अत्यंत सुंदर असं परीक्षण केलं. आणि एकंदरीत हा जो दिवस आहे भारतीय सण आणि उत्सवाचा अत्यंत उत्तम रीतीने साजरा झाला. खूप खूप आनंद झाला. इथे आनंदाचा गुणाकार झालेला आहे, प्रेमाची बेरीज झालेली आहे आणि मन शांतीचा एक आलेख इथे निर्माण झालेला आहे. आणि या सगळ्यामध्ये अहिल्यानगरकर सामील झाले, पुणेकरही येऊन जॉईन झाले. याचा खूप खूप आनंद होतो आहे. परत आपण पुढच्या वर्षी भेटणार आहोत. पुढच्या वर्षी वेगळी थीम असणार आहे. मला मुद्दाम इथे आवर्जून सांगावंसं वाटतं की ही जी स्पर्धा आहे दुसरं बालपण, अशा प्रकारची ज्येष्ठ नागरिकांसाठी असणारी स्पर्धा ही भारतातील प्रथम आणि एकमेव स्पर्धा इथे अहिल्यानगरमध्ये साजरी होत आहे, संपन्न होत आहे. याला म्हणायला फक्त स्पर्धा आहे, परंतु हा कला आनंद महोत्सव आहे. नमस्कार, मी संगीता अविनाश देऊळगावकर. दुसरे बालपण या स्पर्धेत आम्ही आज सगळे सहभागी झालो होतो. या स्पर्धेने आम्हाला काय दिलं तर खरं सांगायचं म्हटलं तर या स्पर्धेने आम्हाला खरंच आमच्या खऱ्या बालपणात नेऊन पोहोचवलं. या स्पर्धेमध्ये भारतातील सण आणि उत्सव असा या स्पर्धेचा विषय होता. आणि आमची ही नाटिका गोविंद बल्लाळ देवन लिखित संगीत शारदा या संगीत शारदा नाटकातील चैत्रा गौरीचा सीन आम्ही दाखवला होता. त्यामधील उखाणे घेणं किंवा खेळ खेळणं ह्या गोष्टी आम्हाला अगदी आमच्या छोट्या बालपणात घेऊन गेल्या. तर मला एक सांगायचं आहे की खरंच दुसरे बालपण ही संकल्पनाच इतकी सुंदर होती की त्या संकल्पनेविषयी म्हणजे मला तर आता काय बोलून काय नाही असं झालेलं आहे की आम्हाला इतका आनंद होतोय की खरोखर आम्ही आमच्या बालपणात गेलो. त्यातून आम्हाला या नाटकामध्ये पहिला नंबर मिळाला. तर पहिल्या नंबरचं लहानपणीचा आनंद जो असतो तोच आम्हाला आता याही बालपणात मिळाला. तर आणि हे मिळवून देण्याचं काम
आज कांक्रिया करंडक मानकनैयाच्या ह्यांनी उत्सव हा जो भरवलाय, कला, आनंद आणि उत्सव, या धर्तीवर जो आनंद आम्हाला मिळून दिलाय, तो कितीही आम्ही पैसे खर्चले असते किंवा कितीही औषधं घेतली असती तरी यातून आम्हाला असा आनंद कधीच मिळाला नसता. आमची पुन्हा ज्यावेळेस सगळं संपलंय म्हणता म्हणता पुन्हा सगळं सुरू होतंय, हा विश्वास आम्हाला या स्पर्धेने दिला. खरंच कांक्रिया करंडक हा जो महोत्सव आहे ह्यांनी आम्हाला खूप काही दिलंय. पुन्हाही ते त्याच स्पर्धेची आम्ही नेहमीच वाट पाहत राहणार आहोत. आणि ज्या दृष्टिकोनाकडे की वृद्धत्वाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा दृष्टिकोन या स्पर्धेने आम्हाला दिला, त्याबद्दल मी मानकनैया कांक्रिया करंडकचे खूप खूप आभारी आहे. आणि माझ्या मैत्रिणी सुद्धा. ओंकार संगीत निकेतन भिंगार येथून आम्ही आलो होतो. आम्ही महिनाभर खूप प्रॅक्टिस केली आणि त्या प्रॅक्टिसचं, त्या मेहनतीचं आम्हाला इथे खरोखर निरपेक्ष फळ मिळालं. याचा मला जास्त आनंद होतो. तसंच या स्पर्धेचं नियोजन इतकं सुंदर होतं. मी अनेक स्पर्धा मध्ये भाग घेतलेला आहे, तर या स्पर्धेमध्ये अजिबात कंटाळा आला नाही. सगळे आमची मुलं सुद्धा, आम्ही लहानपणी मुलांना घेऊन जायचो. त्यांच्या लहानपणी आम्ही त्यांना शिकवत होतो की असं उभा राहा, तसं उभा राहा, हा ड्रेस असा कर, माईक असा हातात धर. आणि आज मला तीच गोष्ट जाणवली की माझी मुलं मला माईक लावून देत होती, मला मार्गदर्शन करत होती. तर खरोखर माझं हे दुसरं बालपण मी आज उपभोगलेलं आहे. तर याचा मला खूप खूप आनंद होतोय. बालपण म्हणजे काय तर हसणं, खेळणं, बागडणं, हुंदडणं, धडपडणं आणि पुन्हा उठणं. दुसरे बालपण त्या स्पर्धेनिमित्त आम्ही स्वानंदी मैत्रिणींनी हेच केलं आणि आमचं सेकंड चाइल्डहुड अक्षरशः जगलो. थँक्यू डॉक्टर कांक्रियास मानकनैया ट्रस्ट फॉर गिव्हिंग अस दिस ऑपॉर्च्युनिटी. असेच आम्ही पुन्हा पुन्हा येऊ. डॉक्टर सुधा कांक्रिया आणि डॉक्टर प्रकाश कांक्रिया यांनी दुसरे बालपण ही स्पर्धा आयोजित केली होती. त्यानिमित्ताने स्वानंद महिला संस्था या महिला आम्ही खास पुण्यावरनं या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आलो. या स्पर्धेत काही योगासनं मला कठीण वाटत होती, जसं की काठोडं, हलासन. पण रेग्युलर व्यायाम आणि प्रॉपर डाएट करून मी हे सहजपणे करू शकले आणि आम्ही या स्पर्धेमध्ये दुसरं बक्षीस खूप आनंदाने मिळवलं. आम्ही पुण्याहून अहिल्यानगरला आल्यानंतर असे वाटत होते की डॉक्टर सुधा कांक्रिया साथ देत आहेत आणि म्हणत आहेत, या बायांनो या गया साऱ्या लवकर भरभरया, मजा करा ग मजा करा, आज दिवस तुमचा समजा. मी गेली 40 वर्ष अहिल्यानगरमध्ये होते, पण अजूनही माझं आता मी पुण्याला आले, पण अजूनही माझं नगरमधले अहिल्यानगरमधले मन काही पिंगा घालतंय. आणि मी तिथे येऊन हे बालपण जगले आणि बालपणाचं बक्षीस मिळवलं. असंच मी दरवर्षी येणार आणि बालपणाचं बक्षीस मिळवलं. मानकनैया ट्रस्टतर्फे आयोजित केलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या स्पर्धा होत्या ते दुसरं बालपण अशा या स्पर्धा होत्या आणि त्यामध्ये आमच्या संघाने भाग घेतला होता आणि आमच्या संघाचा हा 3य क्रमांक आला. आमच्या संघाला अतिशय आनंद झाला. खरं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी या स्पर्धा म्हणजे एक आनंदाची पर्वणीच आहे. आणि या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या आमच्या संघातल्या काही महिला तर कधीही स्टेजवर गेलेल्या नव्हत्या, तरी सुद्धा त्यांनी स्टेजवर येऊन अतिशय उत्तम रीतीनं सादरीकरण केलं आणि आमच्या संघाला हे बक्षीस मिळवून दिलं. या संघाने आम्हाला इथं आपली कला सादर करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी धन्यवाद तर देतेच. पण या स्पर्धेसाठी मी एक नवीन गीताची रचना केलेली होती की आमच्या स्पर्धेचा विषय होता की भारतीय सण आणि उत्सव आणि त्याचं महत्व. त्यावर अनुसरून असं मी हे गीत लिहिलेलं होतं. त्यात सगळ्या सणांचा उल्लेख केलेला होता आणि त्याचं महत्व सुद्धा सांगितलं होतं आणि हे सगळं या गीतामध्ये आलेलं होतं. आणि याला संगीत ऋतुजा पाठक हिने दिलं होतं आणि आमचं नृत्य तन्मयी भावे हिने बसवलेलं होतं. अतिशय सुंदर रीतीने सादरीकरण झालं आणि त्याचं श्रेय आम्हाला बक्षीस मिळाल्यामुळं मिळालंच.
आणि अशा या स्पर्धा वेळोवेळी घेत जाव्या आणि आम्हाला सुद्धा सादरीकरणाची संधी मिळावी, ज्येष्ठ नागरिकांच्या कलेला वाव मिळावा, यासाठी ही स्पर्धा हे ट्रस्ट घेत आहे, त्यांना मी धन्यवाद देते. मी अनंत जोशी, नाट्य आराधना माझी संस्था आहे इथं नगरमध्ये. मानकन्या ट्रस्ट आयोजित दुसरे बालपण ही जी ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पर्धा चालू केलेली आहे त्याचं आता हे दुसरं वर्ष आहे. खरं तर खूप उत्तम स्पर्धा, भारतातील पहिली अशी स्पर्धा आहे की जी ज्येष्ठ नागरिकांसाठी यांनी चालू केलेली आहे. 51 वर्षापुढील कुणीही ज्येष्ठ नागरिक या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतो. खूप अत्यंत चांगली स्पर्धा हे भरवतात, खूप चांगले विषय देतात. याही वर्षी खूप चांगला विषय होता, मागच्या वर्षीही चांगला विषय होता. खूप वेगळ्या पद्धतीचे विषय हे देतात आणि त्याच्यावरती परफॉर्मन्स करायला सुद्धा खूप आवडतं आमच्यासारख्या लोकांना. मागच्या वर्षी आम्ही स्पर्धेत सहभागी झालो होतो, आम्हाला पहिलं पारितोषिक होतं. याही वर्षी आम्ही सहभागी झालो, यावर्षी आम्हाला उत्तेजनार्थ पारितोषिक आहे. आनंद आहे. जी काही स्पर्धा होती ती निकोप स्पर्धा होती आणि खूप चांगली स्पर्धा होती. यावर्षी विशेष म्हणजे महिलांचा सहभाग प्रचंड होता. म्हणजे पहिले, दुसरे, तिसरे जे पारितोषिक मिळालेले आहेत त्यामध्ये सगळ्या महिला आहेत. खरं तर ही खरंच वाखाणण्यासारखी बाब आहे, महिलांचा सहभाग जास्त आहे. तर ही स्पर्धा अशीच उत्तरोत्तर बहरत जावो आणि दरवर्षी कांकरा दाम्पत्यांनी ही स्पर्धा भरावी अशी मी त्यांना विनंती करतो. आणि या स्पर्धेला खूप यश मिळो, महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी मिळो अशी नटराजा चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा मानकन्या ट्रस्टला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना मनपूर्वक नमस्कार. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून ओंकार संगीत निकेतन भिंगार सविनय सादर करीत आहोत. संगीत शारदा ह्या गोविंद बल्लाळ देवळ लिखित संगीत नाटकातला हा हळदी कुंकुवाचा प्रवेश. यातील भूमिका आणि कलावंत: जान्हवी सौ सुलोचना दळवी, तुंगा सौ जयश्री वराडे, शरयू सौ छाया कोसे, मंदाकिनी सौ वनिता दहिवाले, त्रिवेणी सौ नीला बोरकर, वल्लरी आणि दिग्दर्शिकेच्या भूमिकेत सौ संगीता देऊळगावकर आणि शारदेच्या भूमिकेमध्ये सौ रुपाली परदेशी. पुनश्च एकवार रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून सादर करीत आहोत संगीत शारदा या नाटकातला हा हळदी कुंकवाचा संगीत नाटिकेचा प्रवेशाचा सीन. धन्यवाद. गोपिनो बाई गोपिनो, अर्ध्या रात्री गोपिनो, गोपिनो बाई गोपिनो, अर्ध्या रात्री गोपिनो. आता उखाणे घेऊयात. ए छानच घ्या ग. माझ्यापासूनच सुरुवात आहे का? बरोबरा घेते. चंदनाचा पाट, चांदीचे ताट, चंदनाचा पाट, चांदीचे ताट, हळदी कुंकाचा हा सगळा थाट, आणि विठ्ठलरावांचे नाव घेते, सोडा माझी वाट. अगो बाई ग. आता त्रिवेणी तू घे ग. वास येतो का? अगो बाई. जान्हवी घे. द्राक्षाच्या वेळीला त्रिकोणी पान, द्राक्षाच्या वेळीला त्रिकोणी पान, गोविंदरावांचं नाव घेते, तुमचा सर्वांचा राखून शाळेतून तू घे ग. चैत्रांच्या हरिकुंकवाचा घातलाय आज, चैत्रांच्या हरिकुंकवाचा घातलाय आज, वामनरावांचं नाव घेतला, मनोबाई गांधीला. अगोदर होते आई वडिलांची साडी, आता झाले पंतप्रधानांची राणी. आता बायबायांची तयारी झालीये, आपल्याकडून सगळी तयारी आहे ना?
वल्लरी ते वाळ्याचं आता लग्न घातलंय का? वा खूप सुगंध येतोय. म्हणता की अगं तुम्ही एवढेच ना सगळ्यांना द्यायचे म्हटले पण तुम्ही एवढेच ते का माळ्याला आमची इतकी आणायला सांगितले आहे. आता मांडणावरील काही राहिलं का बघते ग बाई. अगो बाई सगळं विसर केला. अगो गौरी पुढे मिठाईचं तबक ठेवायचं विसरलं. शरयू झालं घेऊन ये. यात काही चुकलं नाही म्हणजे झालं बाई. शारदा ती पहिला म्हणाली नाही बघा. तिला कसला इतका डाव झालाय कोजाने. आता येऊ द्या घरी तिची चांगली खोड काढ. अगो आज तिने मला तुझे गंमत कळाली आहे. अगो आली आली ती तो आली. शारदे हे ना काय ते अशी रागू नकोस बाई. मला खरं थोडा उशीर मला. मी तुला जेवणाक्षरी यायला सांगितलं होतं. आत्ता आलीस. मोठी शाळी म्हणायची ना मग आणि म्हणा मला रागावू नको. अगं म्हणता की अगं तुला करून कुणाचं शांतून काढलं ते. अगं जिनं उचलली म्हण लावली टाळायला. जिनं तिनं आपापली पाय घेऊन खूप होणार. हे काय बाई मी काय पाठी सोडून बोलले. आता शारदेला उशीर का केला म्हटलं. यात काही माझं चुकलं असेल तर सांग. आधी कान पिऊन जिनीला चांगला चिमटा घे आणि नाक डोळे काढून चुकले म्हणे बाईसाहेबांचे पाय धर. बाईसाहेब कोण बाईसाहेब? आता ती शब्द इतका करून द्या. त्रिवेणी जा बाईसाहेबांना बसायला कमळाचं मखमली गाडीच्या घेऊन ये. आणि शरयू तू शारदेचे का आदर सत्कार चालले आहे. भली चावट आहे हो. इतकं करून हसते का बघा. काय मेलं एवढंच उशीर झाला मला यायला तर इतकी थट्टा करतेस. येऊन जाऊन काय तो कामाचंच डौल ना. तू बैस कशी आता स्वस्त. मी तुझ्याही वाटणीचं काम करते आणि माझ्याही वाटणीचं करते. नको 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 बाई. बाई साहेबांनी काम करायचं ना आम्ही सगळ्यांनी स्वस्थ बसायचं. नको ग बाई. वल्लरी पुरे मेली ती थट्टा.
तू मला मगाशी शारदेची गंमत समजली म्हणून सांगत होतीस. खरंच काय गं ती गंमत? काय ग ती गंमत अशी घाई करू नका गडे. गंमत म्हणजे कशी अगदी गमती गमतीनंच केली पाहिजे. पाहिलं का कुणी शारदा शेलारी नेसलीये. आता शेलारीवर वळली वाटतं तुमची संक्रांत. कोणी दिली असेल ओळखा बरं. हा मेल्यांनो, हे कसे ओळखायचे? शारदे तू सांगेनास. या वल्लरीचा एकदा चावटपणा संपू दे, मग मी सांगेन. बघा बाई आता, अगो श्रीमंतांनी तुला शेलारी दिली, त्यात मी ग काय चावटपणा केला? पाहिजे तर श्रीमंतांनी केलं म्हणावं तर. हे काय बाई निराळच दिसते बरं का. शारदे श्रीमंत ग कोण? मला बाई काही ऐकायलाच येत नाही. नाहीच यायचं, पण तुम्ही सगळ्या तिला कशाला विचारताय? मी सांगते ना, इकडे या. ते हे रंभ महालात येऊन राहिले आहेत ते. पण त्यांनी काय म्हणून हिला शेलारी दिली? बघा आता, कोण कुणाला उगीच कशी शेलारी देईल बरं? ही त्यांच्या मनात भरली असेल म्हणून दिली असेल. अगं इकडे या. येत्या वैशाखात ही शारदा त्या श्रीमंतांची अर्धांगिनी होणार आहे. आता तरी पडला का उजेड? खरंच म्हणजे काय, मुहूर्त सुद्धा काढलाय. माझे बाबाच सांगत होते. सुवर्णशास्त्री ना? हो. मग खरं तर तरी म्हटलं वल्लरीने इतकी चेष्टा केली, ती ही रुसली कशी नाही? का नाही हसायची? एकदा लग्न होऊ द्या, मग बघा. शारदे, श्रीमंतांची खाशी स्वारी का आली होती पाहायला? मला नाही ठाऊक बाई. इतक्यातच इतकी लाजायला लागलीस, मग लग्न झाल्यावर तर लाजून 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 मानेचे तुकडेच पडतील. शारदे, त्यांच्या जवळ का बसली होतीस? का श्रीमंतांच्या मांडीवरच बसली होती. आता आम्ही काय बाई, भिक्षुकांच्या सुना. श्रीमंतांच्या घरची काय रीत असते ही आम्हाला ग काय माहित. मंदाकिनी, या बाया फार चावटपणा करायला लागल्या. मला काही काम सांगतेस का मी आपला हळदी कुंकू घेऊन जाऊ घराकडे? नका गा करू कोणी तिची थट्टा आता. शारदे, एकदा त्या वैभवात जाऊन पडलीस म्हणजे कळेल. डौल करू द्या, आम्हाला विसरू द्या, पण श्रीमंतांची पट्टराणी होऊ द्या. बिचारी किती दिवस नवऱ्यासाठी नवस करत होती हो, पण देवानं गाऱ्हाणं ऐकलं. शारदे, मोठमोठ्यांच्या मुलींना हजारो रुपये हुंडा भरून असं स्थळ मिळत नाही हो. तेवढं मात्र विचारू नकोस. श्रीमंत आहेत, हौशी आहेत, मायाळू आहेत, ते सगळं अगदी मनासारखं आहे. पण वयाची गोष्ट अजिबात काढू नकोस. म्हणजे म्हातारा आहे की काय? म्हातारा नाही, अवघे म्हातारा इतकान अवघे पाऊल शेवयमा. म्हातारा इतकान अवघे पाऊल शेवयमा. लग्न अजून लहान तो
मोठे भरी मोठे अवसान भरी मोठे अवसान भरी मोठे अवसान वारवयाचा पाहुणी थांबून उसनी घेऊन ऐट चालता उसनी घेऊन ऐट चालत काय दिसे ते ध्यान काय दिसे ते ध्यान अवघे पाऊल शेवया धन्यवाद. तिचा सुवास आणि स्वानंदी सखी या स्पर्धेसाठी आल्या आहेत पुण्याहून खास. या सख्यांचे काही ना काही कनेक्शन या नगरच्या मातीशी अगदी नक्कीच आहे आणि या मातीतल्या बालपणीच्या आठवणी जागवण्यासाठी या सखी खेळणार आहेत मंगळा गौर. पात्र परिचय: साधना शहा, निर्मला सुराणा, नीलिमा मुनोद, राजश्री शेटे, साधना गादिया, अर्चना रुणवाल, मंगला गांधी. वृद्ध नाहीत, ज्येष्ठ आहोत, अनुभवाने श्रेष्ठ आहोत. अजूनही पुरते पिकलो नाही, थांबण्या इतके थकलोही नाही. मंदावला हे वेग जरी, ईर्ष्या तशीच आहे तरी. दम घेण्यापुरताय हा स्वल्पविराम, समजू नका पूर्णविराम. तर सुरू करतोय आमची मंगळागौर. गौरी मध्ये गौरबाई मंगळा गौरी
गाईचा कोंबडा आला माझ्या दारी, आली जग सारा माझी जग पाडी, सारा खातो मोत्याचा बाई मोत्याचा ग, साध घालतो डोक्याची बाई डोक्याची ग. ए सुपाचा खेळ खेळायचा का गं? चला गं स्वाती जा तिकडून सुपान बरोबर. नाही बाबा मीच का मला नाचू मी कशी नाचू मी कशी या गावचा त्या गावचा, माळी नाही आला वेडी नाही मला, नाचू मी कशी नाचू मी कशी या गावचा त्या गावचा, काका नाही आला बांगडा नाही मला, नाचू मी कशी नाचू मी कशी या गावचा त्या गावचा, सोना नाही आला पैसा नाही मला, नाचू मी कशी 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 किकीचं पानबाई किकी सागर मासा सुसू, किकीचं पानबाई किकी सागर मासा सुसू, आल्या ग बाई गुजरणी कापूस घ्यावं पिंजूनी, किकीचं पानबाई किकी सागर मासा पागोटा म्हणजे अगं खेळ आहे तो, या बाई नाही अगोटा पागोटा अगोटा अगोटा, गालीन म्हणते शिंगोटा मथुरेच्या बागेत जाईन म्हणते लाल लाल साडी नेशीन म्हणते अगोटा 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 अगोटा. घागर घुमू दे रामा पावा वासू दे, घागर घुमू दे रामा पावा वासू दे, आली गवर पावणी आली तशी येऊ दे, आली गवर पावणी आली तशी येऊ दे, घागर घुमू दे रामा पावा वासू दे. मक्याचे पोळ लागते गोड आणि कतोड बाई आणि कतोड, किसबाईची दोडका किसबाईची माझ्यानं दोडका किसवेना, मामाला बायको करवेना, मामाला बायको केली पुण्याला फिरून आली. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, लेक माझा गडावै तुझा ग डॉक्टर झालाय
हा सण दागिना आणि उखाण्याशिवाय पूर्ण होईल का? तर आता ऐकूयात पारंपरिक दागिन्यांवरचा उखाणा. गोट घेतल्या पाटल्या घेतल्या घेतला राणी हार. गोट घेतल्या पाटल्या घेतल्या घेतला राणी हार. ठुशी घेतली चिंचपेटी घेतली घेतला लक्ष्मी हार. ठुशी घेतली चिंचपेटी घेतली घेतला लक्ष्मी हार. अंगठी घेतली बाजूबंदानी वाटी. अंगठी घेतली बाजूबंदानी वाटी. आंबाड्यातील फुले घेतली राहिलं नाही काही बाकी. आंबाड्यातील फुले घेतली राहिलं नाही काही बाकी. मोत्याची नथ घेतली मोत्याची नथ घेतली तन्मय आणि तोडे. सोन्या मोत्याचं घेऊन झालं म्हणून चांदीचे घेतले जोडवे. सोन्या मोत्याचं घेऊन झालं म्हणून चांदीचे घेतले जोडवे. जोडवी जोड माचोळी पायी घेतलं पैंजण. जोडवी जोड माचोळी पायी घेतलं पैंजण. झाली खरेदी मनासारखी म्हणून करीन म्हटलं नट्टापट्टा. झाली खरेदी मनासारखी म्हणून करीन म्हटलं नट्टापट्टा. अगो बाई घाईघाईत राहिलंच की बोर आणि कंबरपट्टा. अगं बाई घाईघाईत राहिलंच की बोर आणि कंबरपट्टा. तोही घेतला. झाली खरेदी मनासारखी म्हणून हसत होते गाली. झाली खरेदी मनासारखी म्हणून हसत होते गाली. सुभाष सेठ म्हणतात कसे, उठ निर्मला पहाट झाली पहाट झाली. बालपण भारी देवा दुसरे भारी ग. बालपण भारी देवा दुसरे बालपण भारी र. आदरणीय मान्यवर, आदरणीय परीक्षक आणि सर्व उपस्थित ज्येष्ठ बालकांना, सहभागी ज्येष्ठ बालकांना गीतानंद फाउंडेशनतर्फे नमस्कार. गीतानंद फाउंडेशनतर्फे आम्ही या ठिकाणी एक कलाकृती सादर करणार आहोत की जी खास या स्पर्धेसाठीच तयार केलेली आहे. या कलाकृतीचं लेखन, यातल्या गीतांचं लेखन आणि संकल्पना सौ मंगल पाठक यांची आहे. या कलाकृतीला संगीत दिलं आहे सौ ऋतुजा पाठक यांनी. तबला साथ करतायत श्री सूरज शिंदे. सहवादन सौ रुचिरा इनामदार. आणि आपला समोर या कलाकृतीतलं गीत सादर करणार आहेत सौ ऋतुजा पाठक. आणि याचं नृत्य दिग्दर्शन करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे मी, सौ तन्मयी भावे. यामध्ये सहभागी कलाकार दीपा जानवे, मंगल चौधरी, आशा कुमठेकर, मीरा कुलकर्णी, कल्पना वायकोळ, शैला पोहेकर, मंगल पाठक, मनीषा पाठक. या नृत्यामध्ये वापरण्यात येणारी विशेष चित्र रेखाटली आहेत सौ मंगल पाठक यांनी. तर गीतानंद फाउंडेशन आपल्यासमोर सादर करत आहे सण उत्सव आला ग बाई, चल्या सख्यांनो करूया घाई. सख्यानो करूया घाई. सण उत्सव आला ग बाई, चला सख्यानो करूया घाई. चैत्र मास आला आला, गुढी उभारू आपण चला. चैत्र मास आला आला, गुढी उभारू आपण चला. कडुनिंबाची पाने खाऊया, आरोग्य आपण सारे राखूया. कडुनिंबाची पाने खाऊया, आरोग्य आपण सारे
ज्येष्ठ मास हा आला आला वड पुजायला आता चला ज्येष्ठ मास हा आला आला वड पुजायला आता चला पती देवाला क्षमा मागूया साता जन्माची गाठ बांधूया पती देवाला क्षमा मागूया साता जन्माची गाठ बांधूया झाडे लावू झाडे जगवू प्रेमाने साऱ्या संदेश देऊ झाडे लावू झाडे जगवू प्रेमाने साऱ्या संदेश देऊ
सुस्वागतम. रंगदेवता व रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून आमचे आम्ही अहिल्यानगर सानंद सादर करीत आहोत. बाप्पा येताय ना. लेखक चंद्रशेखर जोशी, दिग्दर्शक उदय वैद्य, रंगभूषा वेशभूषा संगीत विशाख वैद्य वियांक वैद्य. पात्र परिचय. सरपंच श्री पोपटराव धामणे, ग्रामसेवक श्री बाळासाहेब देशमुख, गणपती व मूषकराज उदय वैद्य. सादर करीत आहोत बाप्पा येताय ना. ग्रामसेवक आहे आमचा, शिकलेला आहे विचार, महाविलिंदर माणूस येईलच आता एवढ्या. राम 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 सरपंच. काय ग्रामसेवक आज पण उशीर? अहो हे लेट झाल्यानं उशीर झाला बघा. बरं ठीक आहे. मला सांगा, मी सरपंच झाल्यापासून आपल्या या नगरामध्ये काय काय विकास कामं झाली? हो पहिलं तर तुम्ही सरपंच झाला आणि गावाला लक्ष्मीच पाहुणी बघा. अरे वा. हो गावाच्या समोरून असा समृद्धी महामार्ग गेला आणि गाववाल्यांच्या जमिनी सरकारनं सोन्याच्या भावाने विकत घेतल्या. त्यामुळे गावात लक्ष्मी आली, समृद्धी आली आणि एवढंच नाही तर सुबत्ता सुद्धा आली. उदाहरणार्थ प्रत्येक घराघरात डस्टर आली, डस्टर. अरे वा. शिक्षणाचा दर्जा एवढा कधी सुधारला? डस्टर आला म्हणजे मला देखील आला असेल. काय आहे सरपंच, तुम्ही पडलात चौथी नापास आणि मी आहे डबल ग्रॅज्युएट. पण सरपंच कोण आहे? रागवू नका सरपंच. म्हणजे मला असं म्हणायचंय की डस्टर हे एक आलिशान 4 चाकी गाडी आहे आणि आपले झेंडे मास्तर म्हणतात तसं an apple a day keeps doctor away. डोळ्याचे सोडून बर का. आणि त्यामुळं प्रत्येकाच्या हातात ऍपल आला, ऍपल. म्हणजे सफरचंदाचा खप खूप वाढला असेल नाही? हो सरपंच
फिसकटून सांगा की. हे बघा, दिवसातून 2दा पाणी येतं. अरे वा, 2दा येतं? ते अजून येतं? उन्हाळा असला तरी? अहो, हा अवकाळी बरसतंय ना त्याच्या 15 दिवसापासून. लाईट पण 2दाच आहे. भारीच की. आणखी रस्ते पण 2च आहेत. काय बोलता भाऊसाहेब? अहो, या नगरामध्ये 2च रस्ते? हो, चांगले म्हणावे तसे. बर बर बर. मग सण आणि उत्सव ते पण 2च का? नाही, ते मात्र खूप आहे. वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या पंथांचे. मग मला सांगा, सण म्हणजे नेमकं काय? येस यू यन. सण म्हणजे सूर्यदेव आणि येतो यन सण म्हणजे मुलगा. काय बरोबर ना? त्या काय भाऊसाहेब इकडे या. मी सरपंच होण्याच्या अगोदर पासून पैलवान आहे बर का. एक हल्ली की कानाची दोन्ही भोकं बंद होतील. अहो सरपंच, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की सण म्हणजे स्पेशल दिवस असतो, सुट्टी असते सगळ्यांना. अहो तसं नाही भाऊसाहेब. जो दिवस आपण तन मन धन अर्पण करून आणि पूर्ण श्रद्धायुक्त भावनेने साजरा करतो तो सण असतो. पण कळत कसं नाही? म्हणजे दिवाळी, दसरा, रक्षाबंधन, होळी. अगदी बरोबर. आता कसं बोलला? मला सांगा, आता जवळ कोणता उत्सव येतोय? हा, अर्थात गणेश उत्सव. आणि आपलं तर ठरलंय गाववाल्यांचं, एक गाव एक गणपती. मी सरपंच झाल्यानंतरचा हा पहिला गणेशोत्सव. अगदी बरोबर. आणि तुम्ही म्हणालात तसं गावात समृद्धी त्याच्याच कृपेने आहे. अगदी बरोबर. मग यंदाचा गणेशोत्सव अगदी असा दणक्यात साजरा झाला पाहिजे. आजूबाजूच्या पंचकृषीला आपलं नाव व्हायला पाहिजे. कारण काय माहितीये का, कुठल्या टर्मला आमदार व्हायचे आमदार, काय तयारी केली ते सांगा. हो, मूर्तीची ऑर्डर दिली आहे. ऑर्केस्ट्रा, तमाशा, एकपात्री प्रयोग, मिरवणुका, पत्त्यांचे कॅट, वेगवेगळ्या ब्रँडचे द्रव, शाळेचं लेझिम पथक, भजनी मंडळ सगळं तैनात करण्यात आलंय. आणि बरं का सरपंच, एकच बाई आणि सगळ्यांना झाली बाई हे भन्नाट नाटक देखील ठेवलेलं आहे. हे तर नेहमीच आहे. वेगळं काय करणार ते सांगा. वेगळं म्हणजे असं आहे, सरपंच तुम्हाला आणि मला आपल्या दोघांना जायचंय कैलासात गणपती बाप्पाला निमंत्रण द्यायला. ते कसं काय जायचं? काय आहे सरपंच, तुम्ही सरपंच असला तरी सज्जड आहे. चला माझ्या मागे, मी सांगतो तुम्हाला. चला. हा, हात जोडून उभे राहा. जोडायचे का? हो. जोडले. मनात गणपतीचं स्मरण करा. तेही केलं. डोळे मिटा. अहो, त्या बॉबकट वाल्याकडे काय पाहताय? डोळे मिटा. मिटले. आता हे सगळं केलं. आणखी आता एक तंगडं वर करा. बर, तेही केलं. आता दुसरं तंगडं वर करा. भाऊसाहेब, काय फळ लावलंय तुम्ही? आशानं आम्ही तोंडावर पडू ना. कधी कधी राज्य करताना तोंडावर पाडायचं नोकरशाहीचं कामच असतं. नाही जमत का? नाही जमत. स्वतःहून ते एक चक्कर मारा. ते जमत. आता माझ्या भोवती एक प्रदक्षिणा घाला. हो. काय भाऊसाहेब, तुमचं हे काहीतरी खोळव. भाऊसाहेब, काय येऊ असतंय बा इथं? कुठं आलो आपण? आपण इथे कैलासात आलोय. कैलासात. काय म्हणता? हो, मी गणपती बाप्पांना मेसेज पाठवलेला आहे. हो, गणपती बाप्पांचा देखील मला मेसेज आलाय की मी रिद्धी-सिद्धीचं भांडण मिटवतो की आलो तुमच्या भेटीला. भाऊसाहेब, बाप्पाचं बरं काय 2-2 बार का? रिद्धी सिद्धी. हा, मला मात्र एकच आणि ती बी सिद्धी. सरपंच, अहो आठवा लोक, हे बघा, ते पहा गणपती बाप्पा येत आहे.
माननाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे शरणी देवी गोमाता. बाप्पा आपल्या परमभक्ताचा आपल्याला मनापासून नमस्कार. सदादेवा आमच्या बरोबर हो पृथ्वीवर आपला मोठा उत्सव आम्ही साजरा करत आहोत. उत्सव की उच्चाव. अरे साक्षात तुम्ही माझ्या समोर काय काय करता. मी ठरवलंय या वर्षी मी येणार नाही. ओ बाप्पा असं करू नका. ओ अशानं पृथ्वीवरती मोठा हाहाकार होईल. अहो आमची भक्ती, आमची श्रद्धा, आमची मेहनत, अहो आमची तयारी सगळी वाया जाईल. अशी काय तयारी केली आहे तुम्ही. हो आपल्या लाखो मूर्त्या तयार करून झाल्या. बरं का बाप्पा वेगवेगळ्या मार्गानं भरपूर वर्गणी जमा केली. नागिनी साम दाम दंड हे नीती वापरून बक्कळ पैसा जमा केला. बरं का बाप्पा मंडप डेकोरेशन पासून हॉटेलवाले, मिठाईवाले, ढोलकीवाले सगळ्यांना आगाऊन रकमा देऊन झाल्या. जेव्हा 1894 पासूनचं ऍग्रीमेंट आहे आपलं. लोकमान्य टिळकांनी हा गणेशोत्सव सार्वजनिक केल्यापासून दरवर्षी 11 दिवस तुम्ही यायचंच असं ठरलंय. आणि गेल्याच वर्षी आम्ही गाराणं घातलं गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या. बाबा तुम्ही काही बोलणार नाही. बाप्पा अहो तुम्ही आता काही म्हणू शकत नाही. कारण सगळ्या प्रकारच्या परवानग्या घेऊन झाल्यात आमच्या. आणि बाप्पा आता येऊया. अरे उत्सव तुम्ही श्रद्धेनं साजरा करता की तुमच्या करमणुकीसाठी साजरा करता. उत्सवाचं मूळच जागेवर राहिलेलं नाहीये. त्यामुळे मी येणार नाही. भाऊसाहेब अरे आपलं चुकलं का काय काही. हो सरपंच आजही आपण गणेश उत्सव धार्मिक, सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक अशा अर्थानं साजरा करतो. काही म्हणायला थोडा मसालेदार करतो असं म्हणा हवं तर. अहो पण त्यामुळं तर संस्कृतीचं संवर्धन होत आहे का नाही. सरपंच असं तुम्हाला वाटतंय. मग करायचं काय आता. बाप्पा तर उत्सवाला यायला तयार नाही. आता मी बसतो आमरून उपोषणाला. आणावे माझी बोधडी. बोलवा त्या चॅनलवाल्यांना, बोलवा त्या प्रेसवाल्यांना. भाऊसाहेब काही वेळ का खडं तुम्ही. आपण इथं कैलासात ये इथं मरण आहे का आपल्याला. काय उपोषणाचा फायदा होणार नाही इथं. हो पण गणपती बाप्पांना तर न्यायलाच पाहिजे ना. काहीतरी मांडवली करू. मांडवली करू. हो ते गणपती बाप्पा अगोदरच रागवलेले. त्या सिद्धीच्या भांडणानं पूर्ण वैतागलेले. आता ते आपल्याशी बोलतील का तरी. मला असं वाटतं बरं का आपण त्या मंदिर मामाची शेती धरूनच काहीतरी करू शकतो. हो चला प्रयत्न तर करू बघूया. मुशकराज अहो मुशकराज आहेत का घरात. मुशकराज अहो मुशकराज आम्ही काहीतरी बोलतोय. मुशकराज अहो बाप्पा जरी विघ्न आता असले या विघ्नाचं हरण तुम्हीच करू शकता. अहो बाप्पा उत्सवाला यायला तयारच नाही. हो ना असं कसं झालं. बाप्पांची आणि माझी आत्ताच मीटिंग झाली. अरे वा मामा अरे तुम्ही तर आमचं कामच केलं की. बाप्पांच्या ऐकल्या आहेत पण कोणत्या. बाप्पांचे कान जरी मोठे असले तरी तुमच्या त्या डॉल्बीच्या आवाजानं बाप्पांच्या कानाला त्रास होतो. शिवाय दवाखाने, हॉस्पिटल, विद्यार्थी वसतिगृहे इथून जाताना तुम्ही तुमच्या वाट्यांचा आवाज बारीक ठेवायला हवाय. बरं आणखी काय. चित्र विचित्र डान्स, नृत्य, गाडी बंद करा. मामा
आणून बसतो आणि तुम्ही सांगितलं तसं सगळं बंद करतो. पण बाप्पाला मात्र तेवढं घेऊन यावं. मी पण एवढी हमी द्यायला तयार असणार तर बाप्पांशी मी बोलतो. बाप्पांना मी घेऊनच येतो. आता तुम्ही निघा, मी पण निघतो. गेले हो सरपंच, लवकर आपण काही तुम्ही नाही. अंतराळात 9 महिने राहिला. चला लवकर. काय गरम होतंय बाई. हो सरपंच, आता आपल्याला आदर्श गणपती उत्सव साजरा करायचं म्हणजे तुमचं आमदारकीचं टर्न गेले समजा. हो अशी कशी जाणार? अहो आपण आदर्श गणेशोत्सव साजरा करतोय ते सगळ्या जगाला कळू द्या. 4-2 नॅशनल चॅनल वाल्याला बोलवा. हा उत्सव कव्हर करायला सांगा. सगळ्या पेपरवाल्यांना कळवा. आमच्या मुलाखती प्रसिद्ध करा. कळलं? आणखी लागू का तयारीला? हा सगळ्यात महत्वाचं. पैशाची काळजी करायची नाही. वर्गणी कशी जमा करायची ते आम्ही पाहतो. पण या वर्षी आपल्याला एक अनोखी स्पर्धा घ्यायची आहे. नगरातल्या प्रत्येक घरोघरी एक भेट द्या. पुढच्या गणेशोत्सवापर्यंत जो ते झाड वाढवेल जगवेल त्यांना 5,000 रुपयाचं बक्षीस जाहीर करा. प्लास्टिकचा वापर न करणारी घरं शोधून काढा. त्यांना सुद्धा बक्षीस द्या. आणि दुसरं महत्वाचं, कचरा रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना भर ग्रामसभेत दंडित करा. कळलं? आणि महत्वाचं, या उपक्रमाला भरपूर प्रसिद्धी द्या. पण हे करीत असताना आपले बाप्पा मात्र सदैव आपल्यावर प्रसन्न राहतील हे कटाक्षाने पाहिलं पाहिजे. कळलं? चला मंगलमूर्ती गणपती बाप्पा, मंगलमूर्ती गणपती बाप्पा, मंगलमूर्ती. हॅलो. श्री रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून नाट्य आराधना अहिल्यानगर सादर करत आहेत आली माझ्या घरी ही दिवाळी. लेखक दिग्दर्शक अनंत जोशी. पात्रपरिचय: आजोबा अनंत जोशी, आजी मेघमाला पठारे, दिनू अनंत रिसे, पार्श्वसंगीत शैलेश देशमुख, विशेष सहाय्य तेजा पाठक, बलभीम पठारे आणि ओजस्वी पाठक. पुनश्च एकवार रंगदेवतेला वंदन करून नाट्य आराधना अहिल्यानगर सविनय सादर करत आहोत आली माझ्या घरी ही दिवाळी. अमितचा काही फोन आला होता का? नाही ग, 2 दिवस झाले, असं कधी होत नाही. हो ना, मला तर बाई काळजीच वाटायला लागली आहे. आपण फोन करावा तर तो कामात असतो, नाहीतर ऑफिसला. आणि ती सुनबाई, तिचं तर काही विचारायलाच नको. मागच्या रविवारी मी तिला फोन केला होता ना, काय म्हणाली? इथं रात्रीचे 12 वाजलेत, आता कशाला फोन करता, झोपू द्या म्हणे. मी तर बाई कानाला खडा लावलाय. आता मी नाही करणार तिला फोन. तिला जर गरज असेल ना, ती करेल मला फोन. आपण दिवसा फोन करावा तर इथं रात्र, आणि त्यांनी दिवसा फोन करावा तर तिथं रात्र. मला ना खूप काळजी वाटते त्यांची. तिकडे रात्र इकडे रात्र, काय बोलत होतीस तू? मी ना फार कन्फ्यूज होऊन जाते हो. इकडं दिवस तिकडं रात्र, तिकडं दिवस इकडं रात्र, काही कळत नाही. हा सूर्य तरी असा कसा हो? एकाच वेळी सगळीकडे उगवला तर काही बिघडणार आहे का त्याचं? थांब थांब थांब, मी सांगतो सूर्याला. ए सूर्या, एकाच वेळी सगळीकडे उगवायचा? कमाल झाली तुझी, काय चिडचिड करतेस? हॅलो, हा बोल पिल्लू. काय काय काय? अगं आवाज येत नाही नीट.
हा येणार आहे दिवाळीला. अधिराचा फोन आहे. हा थांबा एक मिनिट. हा बाबा बोललाय ना. थांब स्पीकरवर टाकतो. आजोबा आम्ही या दिवाळीला तिकडे येणार आहोत. बाबा बोललाय नक्की जाऊ, पण आईचा चेहरा थोडा फुगलाय. पण बाबा करेल तिला कन्व्हिन्स. आजी कुठे आहे? आजी. हो ए पिल्लू मी आहे. आम्ही येणार आहोत दिवाळीला तिकडं. हो. मग तुझ्या हातची करंजी, लाडू, चिवडा सगळं खाणार आहोत. अगं इकडं मिळत नाही ना ग, आणि जरी मिळालं तरी त्याला तुझ्या हातची चव नसते. आम्ही येतोय या दिवाळीला. अगं हो नक्की ये, आणि चांगली महिनाभर राहा. हो मी तुझ्या आवडीचे सगळे पदार्थ करणार आहे यावेळी. ए पिल्लू पण तू शाळेत जातेस ना ग? हो आजी जाते. बरं झालं बाई. आई हा अगं प्लॅन केलाय दिवाळीचा. 4 दिवस येऊ आणि लगेच जाऊ. अरे 4च का? अगं अंजलीला रजा नाहीये ना, पण प्रयत्न करू. बाबा तुम्ही कसे आहात? अरे मी मस्त. मला काय दाढ भरली आहे छान. मी सकाळी व्यायाम वगैरे. तू मात्र काळजी घ्या तुझी. हो चला मी फोन ठेवतो. ऑफिस मधून एक फोन आलाय. बाय. बघा झालं आता 4 दिवस तरी पोरं येणार इकडे. हो तेवढं मात्र बरं झालं. हो अगं बाई आता तर खूपच कामं करावी लागतील ना. आता सगळं घर स्वच्छ करू, अंगण छान करू, जसं जमेल तसं करूया. ठीक आहे. हे बघ तू जास्त धावपळ करू नकोस. नाही आता तुझं वय झालंय. मागच्या वेळी त्या आडगळीच्या खोळीत गेलीस आणि काय ते डबा काढायचा होता, तिकडे गेली तर डायरेक्ट हॉस्पिटलमध्येच 15 दिवस. माझे खाय प्यायचे हाल झाले इथे. या वयात आता सोपानरावचा वडापाव नाही सोसत. कसं व्हायचं मग? अहो जेवढं जमेल तेवढंच करू. बास का आता एवढ्या 4 खोल्या, अंगण, देवघर सगळं स्वच्छ नको का करायला? आवरू काही काळजी करू नकोस. तुमचा ना मला काडीचाही उपयोग होत नाही. आता एवढा दिवाळ सण, प्रत्येक सणाला सगळ्या बायकांचे कामाचे हाल होतातच. तुम्ही थोडी म्हणून मदत नको का करायला? मी एक काम सांगते तुम्हाला. तुम्ही ना ह्या पंत्या मी काढूनच ठेवलेल्या आहेत. तुम्ही ना ह्या पंत्या पुसता का? हो पुसतो की. पुसा बरं एवढ्या स्वच्छ पुसा. हो काही काळजी करू नकोस. मागच्या वेळी तेल राहिलं होतं त्या पंटीला. अगं थोडं राहिलं असेल आता. नाही स्वच्छ पुसा. पुसतो. मी त्या पण वाती करते. खरंच ना किती जुन्या झाल्यात या पंत्या. नवीन घे म्हणलं तर घेत नाही म्हणजे आता आजच्या मातीच्या मिळणार नाहीत म्हणून. काय जीव अडकला या पंथीमध्ये तुझा काही कळत नाही. तुम्हाला नाही कळायचं हो ह्या पंत्यांचं महत्व. निर्जीव नाहीत हो त्या. दिवाळ सणाला प्रत्येकाचा हात लागलेला असतो त्याला. काहींच्या हातांचा गंधही येतो हो त्याला. खरंय. अजूनही त्या पंट्यांमध्ये सगळ्यांचा जीव अडकलेला असतो, म्हणून नाही बदलायच्या. खरंय तुझं. पंत्यांना सगळ्यांचे स्पर्श झालेले असतात. याचे हात त्याचे हात सर्वांचे हात लागलेले असतात. तुला आठवतं का ग आपलं एकत्र कुटुंब, ती दिवाळी, 3-4 महिने तयारी चालायची. काय तुमची धावपळ. रांगोळी काढा, सडा टाका, नंतर इकडे पंती लाव तिकडे पंती लाव, परत दारात तुळशी पुढे सगळी नुसती धावपळ तुमची. आणि तो आकाश कंदील. 10 वर्ष झाले तोच आकाश कंदील कामट्यांचा. काय बदलायचं नाव घेतलं नाहीस तू. हो तुम्ही ना बोलायला लागले की तुमचं थांबतच नाही बघा. बोलू दे जा. अरे पण कामं खूप राहिलीत आपली अजून. अरे अनंता आहे का घरात का गेला उन्हा राहिला? बघा आले. अरे दिन्या ये 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 ये. मी कशाला जाईल कुठे उंडा राहायला. ये द्या ते इकडं मीच पुसते. काय रे? अरे मी माझा एक तुझ्याकडे पेन्शनचा कागद दिला होता बघ. तो मला हवाय, मला बँकेत द्यायचा आहे बघ. बरोबर आहे. तू असा वेंदळा तुझी पेन्शन कायमची बंद होणे म्हणून जपून ठेवला आहे. थांबा देतो तुला 2 मिनिटं. फार बरं झालं बाबा. माझ्याकडून हरवतो म्हणूनच तुझ्याकडे ठेवलं होतं बघ मी.
ना फार व्यथित झालो होतो, मला सापडत नव्हता. धन्यवाद धन्यवाद आनंदा. चल. अरे अरे चहा पाणी काहीतरी पुढच्या वेळी नक्की घेईन. मला हा कागद बँकेत द्यायचा आहे. चल येतो मी. अरे घेऊन गेला असंच चहा. बाय. पेपर वाचायचं राहून गेला या पंथांच्या गडबडीत. हे काय? साईबन दुसरे बालपण ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पर्धा. ए अगं इकडे काय हो? अगे ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पर्धा घ्यायचा का भाग त्याच्यात? काही नको बाई. त्या प्रिया मॅडम ना सारख्या आपल्या मागे लागतील. स्क्रिप्ट जमा करा, स्क्रिप्ट जमा करा. असं करतात होय? नाही पण घेऊन बघू ना. खूप छान आहे ग. ज्येष्ठ नागरिकांसाठी दुसरी स्पर्धा नाहीये. बघा बाई आता. वा वा वा. आणि बक्षीस पण ठेवले त्याला. खूप छान खूप छान. एक महिन्यानंतरचा कालावधी. अरे माझा शर्ट कुठे सापडत नाहीये. कुठे ठेवलास ग? इकडे कोपऱ्यात. हा तोच हा. तुला सांगितलं होतं ना इस्त्री करून ठेव. अरे घेतलाय घ्या हो. कसली गडबड तुमची नुसती. जागेवर सापडतच नाही. दिलाय ना. दिवाळीला नवीन शर्ट नको का? दिलाय ना आता. थांब जरा. हा तू पण जरा माझे कपड्यांना व्यवस्थित ठेवत जा ग. सारखं कुठेतरी आडगळीत ठेवतेस. तो फोन वाजतोय हो. हो घेतो. हॅलो हॅलो बाबा, कुठे होता तुम्ही? अरे जरा आतमध्ये येणे ना. माझा तो शर्ट आहे ना इतक्या आडगळीत ठेवला. बरं ऐका ना. हा बोल. अहो आमचं दिवाळीला तिकडे येणं कॅन्सल झालंय. काय? का रे? अहो तुमच्या सुनबाईला अचानक एक काम निघालंय, त्यामुळे कॅन्सल करावं लागतं. आईला सांगा दिवाळी झाली की पुढच्या महिन्यात प्लॅन करू. ठीक आहे? चला ठेवतो फोन. नंतर करतो. बाय. अरे पण कोणाचा फोन होता? अमितचा. ठीक आहे बाबा. त्याला म्हणावं लवकर ये. आणि येताना ना ते माझ्या आवडीचे पदार्थ आणायला विसरू नकोस म्हणावं. आणि हे बघा त्याला म्हणावं लवकर ये. अरे बापरे, मला ना काही सुचतच नाहीये. आधीरा येणार आहे ना. मला असं झालंय कधी तिला मिठी मारते. 1 वर्ष झालं हो तिला बघून. हे बघ अमित, अंजली आणि अधिरा कुणीही येणार नाहीये. या वयात सुद्धा तुम्हाला चेष्टा सुचते का हो? गंमत तर नाही करत ना तुम्ही माझी? अगं त्यांचं येणं रद्द झालंय. सुनबाईला काहीतरी अर्जंट काम निघालं म्हणून. असं कसं रद्द झालं? हे कोण रद्द करणार आहे? असे कसे रद्द करतात हो हे लोक? आपण एवढी सगळी तयारी केली आहे. घर अंगण सगळं स्वच्छ झालंय. किराणा सामान आणून ठेवलंय. पदार्थांची मी तयारी सुद्धा केली आहे. शांत व्हा. बसा. असं कसं रद्द करतात? नाही आले म्हणून काय झालं? आपण करू की दिवाळी साजरी. एक पंथी तू लाव, एक पंथी मी लावतो. त्यात काय एवढं? अगं आता असेच सण साजरे करावे लागणार आपल्याला. तुम्ही नुसती बडबड करत बसा. मी आले. आपला काळ वेगळा होता. एकत्र कुटुंब पद्धती होती. आता विभक्त कुटुंब पद्धती. कुटुंब कसलं ते? आई, बाप आणि मुलगा. एक त्रिकोण. तुला सांगतो त्या त्रिकोणाचे तोंड एकमेकांनी कधीच पाहिलेलं नाहीत. असा त्रिकोण. बरोबर. तुला सांगू ना, खरंच आपला काळ वेगळा होता. आपुलकी होती, माणुसकी होती. एकमेकांशी गप्पा मारायचो आपण. दिवाळी सण एकत्र करायचो. आता असं काही राहिलेलं नाही.
बरं आपण हे सण आणि उत्सव कशासाठी साजरे करतो? एकत्र येण्यासाठी, एकमेकांशी गप्पा मारण्यासाठी, एकमेकांच्या भावना समजून घेण्यासाठी, बरोबर नात्यांची वीण अशी घट्ट धरून ठेवण्यासाठी असतात हे सण आणि उत्सव. पण आता सगळं संपत चाललंय, संवादच हरवत चाललाय. कुणाला काही घेणं नाही, देणं नाही, कुणी कुणाशी बोलत नाही. हे सगळं जग आहे ना मुक झाल्यासारखं वाटतंय बघ. अरे मी आत्ताच्या पिढीला सांगेन, अरे एकत्र या, सण साजरे करा, एकमेकांना भेटा, बोला, अरे मोकळे व्हा, नाही तर गुदमरून जाला आतमध्ये. मी उगाच बोलत बसला. चल पंथी लाव, एक तू लाव, एक मी लावेल. फोन वाजतोय. थांब 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 थांब. फॅन द्या, मी लावते. थांब मी लावतो. तुला जमणार आहे का ते? हा फोन वाजते हो. हा बाजू मला तर असं वाटतं ना व्हिडिओ कॉल असेल. थांब थांब थांब. हा ती जर आता पण ती आता हा अरे थांब 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 थांब. हॅलो. किती वेळ लावला आजोबा फोन उचलायला? अरे अरे पिल्लू विसरलं. हे बघ बघ. हे बघ मी पंती लावली आजी. वा 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 वा. अरे आम्ही पण दिवे लावले. हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ. अगं तो फुल बघ फुल झडील पण लावली. हो ना. तुला सांग किती सुंदर फ्रॉक बाजूला तिचा. हो ना. ए अगं अगं हळू. हॅलो बाबा, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी आई. हॅपी दिवाळी. आम्ही मजेत. छान छान. हे बघ हे बघ. आम्ही पण पंत्या लावल्या. हॅपी दिवाळी आजी. हॅपी दिवाळी बेटा. अगं अगं हळू हळू. किती छान दिसते ना ती. सुनबाई नाही दिसत. हो आहे आहे. हो हो. ए आम्ही हाय. ए हे बघ आम्ही पण लावली आहे पण